श्री स्वामी समर्थ। माझ्या भक्तांनो, आजची ही व्हिडिओ तुमच्यासाठी एकदम अत्याधिक महत्त्वाची होणार आहे आणि जर ही व्हिडिओ आज मी पूर्णपणे पाहिला तर तुम्हाला या दुनियेत कोणीच पाठी खेचू नाही शकत। तुम्ही नुसते या आयुष्यात पुढे जाल। फक्त या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला समजून घ्यायला हवेत आणि त्या गोष्टी समजण्यासाठी तुम्हाला ही व्हिडिओ पूर्णपणे पाहावी लागेल। तर ही व्हिडिओ पूर्णपणे नक्कीच पहा। ही व्हिडिओ पुढे पाहिल्यास तुम्हाला भरपूर काही समजणार आहे, दुनियादारी सुद्धा समजणार आहे। पण त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनल वरती नवीन असाल ना तर एकदा नक्की सबस्क्राइब करा, कारण येत्या काही दिवसांमध्ये 2-3 दिवसांमध्येच काही असे व्हिडिओ देणार आहेत। ते व्हिडिओ पाहून तुम्ही सुद्धा तुमचे आयुष्यात भरपूर पुढे जाल, तुम्ही सुद्धा यशस्वी व्हाल व तुम्हाला सर्व गोष्टी कळतील व तुम्हाला एकूण एक गोष्ट समजणार आहे। म्हणून या चॅनलला एकदा नक्की सबस्क्राइब करा आणि स्वामी वरती विश्वास असेल ना व स्वामी तुम्हाला आवडत असतील तर या चॅनलला सबस्क्राइब करा, कारण स्वामी बद्दल या चॅनल वरती व्हिडिओ येतच असतात। ते व्हिडिओ पाहून तुम्हाला सुद्धा एक ताकद भेटेल। तर मी जे या पुढचं सांगणार आहे तुम्हाला ते तुमच्या आयुष्यात अत्याधिक महत्त्वाचा आहे, म्हणून ह्या पुढचं तुम्ही सर्व नीट आणि काळजीपूर्वक आणि लक्ष देऊन ऐका। तुमचे आयुष्य नाही बदलले तर मला सांगा, तू तुझ्या कुटुंबाला पुढे नेण्यासाठी व तू तुझे सर्व गोष्टी पूर्ण करण्यासाठी तुझ्या ज्या इच्छा आहेत त्यातला पूर्ण करायचे आहेत, त्यासाठी तू मेहनत करत आहेस, तू प्रयत्न करत आहेस व तुझ्या डोळ्यातून पाणी सुद्धा निघत आहे। या गोष्टी करत जबाबदाऱ्यांच्या तू दबलेला आहेस व तुझ्या वरती भरपूर सारे चिंता आहे, तू भरपूर चिंता करत आहेस। मग एवढेच मी तुला सांगतो की तुझ्या आयुष्यात तू कधी चिंता करू नको, कारण की मी तुझ्या पाठीशी आहे। तू एकदा मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ बोल किंवा कमेंट बॉक्स मध्ये जाऊन श्री स्वामी समर्थ लिहून बघ, तुझ्या मनाला आता चांगलं वाटेल। सकाळी झोपल्यावर, झोपून उठल्यावर आणि रात्री झोपताना श्री स्वामी समर्थ असे उच्चार काढ, श्री स्वामी समर्थ असे नाव काढ आणि बघ तुला कशी वाटते आणि मला पुढच्या व्हिडिओ मध्ये येऊन सांग की तुला कसे वाटले। आता मी तुला सांगतो, आयुष्यातला सर्वात मोठा दिवस तुझा आज आहे, तो उद्या पण आहे, तो परवा पण आहे। तुझ्या आयुष्यातले जेवढेही दिवस आहेत ते सर्व दिवस तुझ्या आयुष्यातले सर्वात मोठे दिवस आहेत। तू त्या दिवसांमध्ये काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न कर, तुझ्या दिवसांमध्ये काहीतरी मोठे होण्याचा प्रयत्न कर, काहीतरी स्वतःमध्ये बदल करण्याचा प्रयत्न कर। जर तुझ्या काही चुकीचं असेल तर ते चुकीचं तुला सुधारण्याचा प्रयत्न कर आणि जर तू काहीतरी वाईट कर्म केली असशील तर वाईट कर्म केल्यानंतर चांगले कर्म करण्याचा प्रयत्न कर। तुझे आयुष्य नाही बदलले तर सांग, कारण की स्वामींना ह्याच गोष्टी आवडतात आणि तुम्ही याच गोष्टी करत आहे। जर तू या गोष्टी करत असेल आणि तरी पण तुला यश मिळत नसेल तर तू एवढे समजून जा की तुझ्या आयुष्यात काहीतरी अजून चांगलं होणार आहे। फक्त तुला त्यासाठी स्वामी तुझी परीक्षा घेत आहेत आणि त्या परीक्षेत तुला उत्तीर्ण सुद्धा व्हायचं आहे। आणि जर तुला स्वामी वरती विश्वास असेल ना तर या चॅनलला एकदा नक्की सबस्क्राइब करून ठेव, कारण की अशाच भरपूर प्रकारचे व्हिडिओज या चॅनल वरती येणार आहेत। त्या व्हिडिओमध्ये तुमच्या आयुष्य सुद्धा बदलू शकते व काही भक्तांचे आयुष्य सुद्धा बदलले आहेत, तुमचे सुद्धा आयुष्य बदलतील। म्हणून या चॅनलला एकदा नक्कीच सबस्क्राइब करा।
तर मला हेही माहित आहे की तू माझ्यावरती भरपूर चांगली भक्ती करत आहेस व तू माझे नाव रोज पुकारत आहेस। तू माझ्यापर्यंत तुझा संदेश पोहोचवण्यासाठी भरपूर सारे प्रयत्न करत आहेत। फक्त यानंतर प्रयत्न करण्याची गरज सुद्धा नाही पडणार, कारण की या चॅनल वरती असे व्हिडिओ देणार आहेत ते ऐकून तुला मनाला शांती भेटेल आणि तुला या आयुष्यात पुढे जाण्याचा मार्ग सुद्धा सापडणार आहे। म्हणून या चॅनलला सबस्क्राइब करून ठेव आणि असेच व्हिडिओ पाहत रहा। तर मी तुला एवढेच सांगतो की तू तुझ्या आयुष्यात चांगले कर्म कर आणि मी हे कित्येकदा तुला हेच सांगितले आहे की तुझे कर्म चांगले असतील ना तर तुला यश मिळणार, फक्त त्याला थोडासाच वेळ लागणार। आणि जर त्याला जास्त वेळ लागत असेल तर तू एवढे सुद्धा समजून जा की तू तुझ्या आयुष्यात काहीतरी करणार आहेस। तरी मी तुला सांगत असतो की ज्या गोष्टीला बनण्यामध्ये कमी वेळ लागतो तो कमी वेळातच संपतो आणि ज्या गोष्टीला बनण्यामध्ये भरपूर वेळ लागतो ती गोष्ट लवकर संपत नाही। फक्त जर तुला ती गोष्ट मिळाली तर त्या गोष्टीचा अहंकार तू तुझ्या आयुष्यात कधीच करू नको, त्या गोष्टीचा गर्व सुद्धा तू कधी करू नको, अभिमान करू शकतोस फक्त त्या गोष्टीचा गैरवापर। व तू जर यशस्वी झाले तर कोणत्याही छोट्या व्यक्तीला त्या गोष्टीमुळे त्रास देणे ही गोष्ट तू तुझ्या आयुष्यात कधीच करू नकोस, नाहीतर तुझे जे यश आले आहेत तर ते जायला सुद्धा वेळ लागणार नाही। आणि तिथलं यश मिळावे म्हणून तू यासाठी काय करशील तर तू तुझ्या आई बाबांवरती विश्वास ठेव, त्याच्यानंतर माझ्यावरती विश्वास ठेव। तू जर तुझ्या आई बाबांना नीट ठेवले, जर तू तुझ्या आई बाबांच्या डोळ्यातून कधी अश्रू नाही काढलेस तर मी तुझ्या घरात आपोआप येईल। आणि जर तू तुझ्या आई बाबांना कधी त्रास दिला असेल तर मी तुला बाप करायला तरी सुद्धा तयार आहे। व तू कोणतीतरी वाईट कर्म केले असतील किंवा वाईट काम केले असतील तरी सुद्धा मी तुला माफ करायला तयार आहे। फक्त तूही व्हिडिओ पाहिल्यानंतर कधीच हे चुकीचे काम करू नकोस व कधीच तू तुझ्या आयुष्यामध्ये कोणत्याही मार्गावरती गेला तरी कोणाचे वाईट विचार करू नकोस, तुझ्या मनात वाईट विचार बाळगून सुद्धा नकोस। जर तू तुझ्या मनामध्ये चांगले विचार ठेवलेस आणि जर तुझे मन स्वच्छ ठेवले तर तुझ्या मनात सुद्धा मी बसेल, कारण जो व्यक्ती चांगला असतो मी त्याच व्यक्तींना मदत करतो। आणि जर तुला आजूबाबत माझी मदत भेटली नसेल तर तू एवढं समजून जा की आतापर्यंत मी कुठेतरी काहीतरी चुकलोय। मग तुला आतापासून सर्व चांगलं करायचं आहे, तुझे सुद्धा सर्व चांगले होणार। व आज मी तुला जे काही बोलत आहे, तुला जे काही मी गोष्टी सांगत आहे त्या गोष्टीला समजत असतील ना तर मला कमेंट मध्ये एकदा नक्कीच सांगू। माझी गोष्ट तुला पटत असेल तर कमेंट मध्ये मला एकदा नक्कीच सांग। आता आयुष्यातला सर्वात मोठा खेळ म्हणजे पैसा। माणूस हा सर्व काम करतो पैशांसाठी, फक्त तू माझा स्वामी भक्ताशिला तर कोणतेही काम हे तू मनाने कर ना की पैशांसाठी। पैसा हा आपली आर्थिक जीवन सुधारतो पण पैसा हा माणसाला बुडवून सुद्धा देतो, ही गोष्ट तू नेहमी लक्षात ठेव। तुझ्या आयुष्यात जेवढाही पैसा आला तो पैसा तुला नीट ठेवायचा आहे, बाकी त्या पैशाचा तुला काहीही करायचे किंवा अहंकार करायचं किंवा त्या पैशांचा वाईट उपयोग करायचा आहे। आणि मला एवढं माहिती आहे की जर तू माझा खरंच चांगला भक्त असेल ना तर तुझ्याकडे मी सर्व लक्ष मी तुझ्याकडे आणणार आहे आणि तू ती गोष्ट करण्यासाठी
थोडं सुद्धा काम करत आहेस, तू कोणतेही काम करत आहेस, पण तुला त्या कामातून यश मिळणार आहे. म्हणून तू माझ्यावरती विश्वास ठेव आणि आयुष्यात कोणाचाच ऐकता तू पुढे जा आणि भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे, कारण की जे शक्य नाही ते मी शक्य करून तुला दाखवू शकतो. फक्त ती वेळ अजून आलेली नाही, ती वेळ सुद्धा येत आहे. म्हणून बाळा, तुला मी प्रेमाने सांगतोय की तू तुझ्या आयुष्यात कधीच चुकू नकोस. तू तुझ्या आयुष्यात आई बाबांचा आदर कर, तू तुझ्या आयुष्यात मन स्वच्छ ठेव, तू तुझ्या आयुष्यात चांगले कर्म कर, तू तुझ्या आयुष्यामध्ये चांगला व्यक्ती हो. तुला नाही यश मिळाले तर तू मला सांग, तुला सर्व काही मिळणार. फक्त तू कुठेतरी कमी पडतोस. तू लक्ष दे स्वतःवरती की मी कुठे चुकलो आणि त्या चुकलेल्या मार्गावरती जा. चुकलेले जे तू एक काम आहे ते चुकले, ते तू कृत्य केलेले आहेस त्याला सुधारण्याचा प्रयत्न कर. सुधारून नाही झाला तरी पण तू माझ्याकडून क्षमा माग आणि क्षमा मागितल्यानंतर तू सर्व चांगले काम कर, तुझे सुद्धा सर्वे चांगले होणार आहे. तर आता या चॅनल वरती येत्या काही दिवसांमध्ये तुला अशी व्हिडिओज पाहायला मिळणार आहेत ज्यामुळे तुझा पूर्ण आयुष्य बदलणार आहे. म्हणून या चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करून ठेव. तुला अजून अशा काही चांगल्या गोष्टी मी तुला सांगणार आहे, अत्याधिक महत्त्वाच्या गोष्टी मी तुला सांगणार आहे. म्हणून या चॅनलला सबस्क्राईब करून ठेव. चल तर बाळा, भेटूया परत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ.